Welcome students again in the standard 10. Today we are to study about the gravitation. This is our third video and I am Pandre teacher here. Uh, Before going to study the solved example which are based on the Newton's universal law of gravitation, we have to go through some important formulas which we studied in the 9th standard. आपण जे 9वीला जे फॉर्म्युले शिकलोत ना ते त्याची थोडंसं आपण रिव्हिजन करूया. तर ते जे तीन इक्वेशन्स आहेत, इक्वेशन ऑफ मोशन्स ते आहेत a is equal to v minus u upon t or v is equal to u plus at. This is the first equation of motion in which v is the final velocity, u is the initial velocity of body and t is the time taken by the body to move from the rest position. So this is called as the acceleration. Then second equation is the s is equal to ut plus half at square. Again here s means the distance in between the two objects or two places, and the third equation is the v square is equal to u square plus 2as. तर हे तीन इक्वेशन्स आपण 9th स्टँडर्डला शिकलो आणि परत आपण हे शिकलोय दॅट इज द न्यूटन्स लॉज इन द 9th स्टँडर्ड. द न्यूटन्स फर्स्ट लॉ आपण ते लॉज बघूया. द फर्स्ट लॉ, न्यूटन्स फर्स्ट लॉ इज द an object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. An object, एखादी वस्तू, सपोज ही घेतली आपण एखादी वस्तू, ती कंटिन्यूस टू रिमेन ॲट द स्टेट ऑफ रेस्ट. एखादी वस्तू जर रेस्ट असेल, स्थिर असेल तर ती स्थिरच राहील. एखादा दगड आहे, एखादी वस्तू आहे तशीच राहील. ती याच पोझिशनला कुठपर्यंत राहील जोपर्यंत आपण त्या वस्तूवर कोणताही फोर्स, अनलेस मीन्स जोपर्यंत आपण त्यावर कोणताही फोर्स, आपण त्यावर एक्सटर्नल फोर्स जो आहे तो ॲक्ट करत नाही. म्हणजे हा एक्सटर्नल, म्हणजे हा जो आहे दॅट इज द मस्क्युलर फोर्स, हा एक्सटर्नल. त्यावर एक्सटर्नल फोर्स जोपर्यंत आपण त्यावर अप्लाय करत नाही तर ती वस्तू तशीच राहील, त्या ठिकाणी तशीच राहील. तर अशा वेळेस, आणि जर ती वस्तू मोशनमध्ये असेल तर, आता ही सेकंड तीच वस्तू घ्या, तर ही वस्तू जर मोशनमध्ये असेल तर ती मोशनमध्येच राहील जोपर्यंत तिला आपण एक्सटर्नल फोर्स त्यावर ॲक्ट करत नाही. म्हणजे मोशनमध्ये आहे. एक्सटर्नल फोर्स कोणता राहील? सपोज हे व्हेकल आहे ऑन द रोड, ते चालते, आपण त्यावर एक्सटर्नल फोर्स कोणता लावू? अप्लाय द ब्रेक. ब्रेक अप्लाय करणे म्हणजे कोणता फोर्स आला? एक्सटर्नल. म्हणजे ती जी वस्तू आहे ती मोशनमध्येच आहे जोपर्यंत असते, जोपर्यंत तिच्यावर आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत नाही. आणि एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला की ती स्टॉप होते. म्हणजे वस्तू ही मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच असते, वस्तू ही जी स्थिर असेल तर स्थिरच असते. पण त्याला जर त्याची पोझिशन चेंज करायची असेल तर त्याला आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला पाहिजे. हा झाला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ, दॅट इज ओनली न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. देन सेकंड लॉ, Newton's second law is that the rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of force. The rate of change of momentum. Now momentum means what? Momentum, the formula is P is equal to mv. Momentum म्हणजे काय? तर मोमेंटमचा हा पॉइंट समजून घेऊ आपण. न्यूटन सेकंड लॉ शिकतोय. मोमेंटम म्हणजे काय? काही नाही. मोमेंटम म्हणजे काय? त्या वस्तूला असलेलं वजन, समजा ही वस्तू आहे 500 ग्रॅमची किंवा 1 किलोची आणि ती मोशनमध्ये आहे, दॅट इज, म्हणजेच वस्तू ही मोशनमध्ये आहे, सो इट्स मोमेंटम. किंवा वस्तू स्थिर असणे, दॅट इज द P इज इक्वल टू एम यू. यू मीन्स इनिशियल वेलोसिटी, जी आपण त्याला 0 गृहीत धरतो, दॅट इज एम इज यू इज इक्वल टू 0 असं आपण गृहीत धरतो. म्हणजे ती वस्तू म्हणजेच काय? दॅट इज हॅव्हिंग द मास and the velocity, initial velocity stable आहे. So it is called, this body is having the momentum. आणि ती वस्तू जर मोशन मध्ये असेल, so it is also called as the momentum. So rate of change of momentum, हे चेंज केव्हा होतं? ही वस्तू स्टेबल आहे, मग ती वस्तू मोशन मध्ये आहे आणि अशा प्रकारे इथून इथपर्यंत जाणे म्हणजे मोशन मध्ये आहे. ती मोशन मध्ये असताना चेंज झाली म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ
मोमेंटम. मोमेंटम काय झालं? चेंज. इनिशियल मोमेंटम काय होतं? ही वस्तू तीच आहे, फक्त ती आता इथे आली. मग इनिशियल मोमेंटम म्हणजे काय? तर मास, त्या वस्तूचं मास, आणि ती वस्तू स्थिर आहे म्हणजेच यू मीन्स स्थिर असणे, इनिशियल व्हेलॉसिटी स्थिर. तर बघूया आपण द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता चेंज होत आहे. ती वस्तू आता मोशनमध्ये आली, मीन्स परत काय झालं? मास तर आहेच तिला, पण आता व्हेलॉसिटी चेंज झाली. पहिल्यांदा व्हेलॉसिटी काय होती? 0. आता व्हेलॉसिटी ही मोशनमध्ये, आपल्याला माहित नाही त्याला आहे काहीतरी स्पीड आहे, व्हेलॉसिटी आहे, तर चेंज झालं. म्हणजे जी आहे व्हेलॉसिटी 0 पासून ती आता मोशनमध्ये आहे. असेल त्याची स्पीड जी असेल ती 50 किलोमीटर पर अवर वगैरे वगैरे. म्हणजे हे एखादं व्हेइकल आहे, कार आहे, बस आहे, वगैरे वगैरे. तर आता अशा प्रकारे 50 किलोमीटर पर अवर ती चालते. म्हणजे काय झालं? चेंज झाला. चेंज कशामध्ये झाला? मोमेंटममध्ये. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम मीन्स आपण चेंज झालं म्हणजे हे जास्त मॅक्झिमम आहे, आणि मॅक्झिमम आहे म्हणजेच या ठिकाणी जो चेंज झालेला आहे तो आपण हायर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस करायचा. म्हणजेच काय होईल? एम व्ही मायनस एम व्ह्यू रेट ऑफ. आता हे चेंज झालं. मग रेट म्हणजे काय? रेटचा अर्थ या ठिकाणी टाइम घ्यायचा. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. मग याच्यावर हे कशामुळे चेंज झालं रे? इथून इथपर्यंत का बरं आलं? कारण त्याच्या आपण फोर्स अप्लाय केला ना, त्याला आपण फोर्स लावलाय, मोशनमध्ये आणलंय, फोर्स लावला, ती कार चालायला लागली, फोर्स लावला आपण त्याला. तर अशा प्रकारे फोर्स लावलाय. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स अँड द चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स. आता हे जे चेंज ऑफ मोमेंटम ऑकर्स इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स, म्हणजे या साईडला फोर्स लावला. म्हणजे इथून आपण डायरेक्शन बघा जरा, माझ्या बोटाची डायरेक्शन. तर ज्या डायरेक्शनला आपण फोर्स लावतो त्याच डायरेक्शनला मोमेंटम चेंज होतं. म्हणजेच जे फोर्स लावलाय तो या साईडलाच मोमेंटम चेंज झालेला आहे. इथून फोर्स लावला, इकडेच मोमेंटम चेंज होईल. मीन्स रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. मग यालाच आपण काय म्हटलं होतं? मोमेंटम. म्हणून फोर्स म्हणजेच काय? या ठिकाणी असणारं मोमेंटम. म्हणजे पी इज इक्वल टू एफ डायरेक्टली प्रोपोर्शनल एम व्ही मायनस एम व्ही अपॉन टी. हा झाला न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. पण न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन म्हणजेच रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम हे एम ए मध्ये पण व्यक्त करता येतं. तर एफ याला आपण इक्वल घेऊ, एम कॉमन घेऊ, व्ही मायनस यू अपॉन टी, आणि व्ही मायनस यू अपॉन टी या साईडला बघायचंय. इक्वेशन ऑफ मोशन मध्ये फर्स्ट इक्वेशन बघा, व्ही मायनस यू अपॉन टी म्हणजेच काय? ए. एफ इज इक्वल टू एम ए. सो हा जो लॉ आहे हा झाला सेकंड लॉ ऑफ मोशन, दॅट इज न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. तर इथे एफ इज इक्वल टू एम ए आला, किंवा हेही चालतं, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. तर हा न्यूटन सेकंड लॉ. आणि न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन इज दॅट एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. आता एव्हरी ॲक्शन फोर्स हे तर तुम्हाला समजलं आहे नक्की. चला आपण थर्ड बघूया आता. थर्ड, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आता आपण हे दोन ऑब्जेक्ट घेऊ. या दोन ऑब्जेक्टमध्ये काय सांगितलंय? एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. एव्हरी ॲक्शन फोर्स. आता समजा ही जी ऑब्जेक्ट आहे ही मोशनमध्ये आहे, ॲक्शन फोर्स, आणि ही पण जी ऑब्जेक्ट आहे मोशनमध्ये, ॲक्शन, याची ॲक्शन. आता हे दोन्ही सपोज रेल्वे आहेत, ह्या एकाच ट्रॅकवर चालत आहेत. एव्हरी ॲक्शन ह्याची एकाच ट्रॅकवर चालल्या, त्यांची टक्कर होणार आहे, म्हणजे ॲक्शनला काय होईल? रिॲक्शन. सो एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन फोर्स. ॲक्शन, अपोजिट, अँड दे ॲक्ट्स सायमल्टेनियसली. आणि ते एकाच वेळी घडतं. सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी. म्हणजे ही सुद्धा येतं, हे या ट्रॅकवर आहे, ही पण रेल्वे या ट्रॅकवर आहे, आणि त्यांची जी रिॲक्शन आहे, ॲक्शनवर रिॲक्शन, ती एकाच वेळी होत आहे. सो एव्हरी ॲक्शन फोर्स हॅज
an equal and opposite reaction force which acts simultaneously. तर हे न्यूटन्सचे लॉ देखील आपण 9th स्टँडर्डलाच बघितले. आता आपण बघूया नेक्स्ट एक फॉर्म्युला जो आपण आत्ता शिकलोय फर्स्ट व्हिडिओ किंवा सेकंड व्हिडिओमध्ये बघितलंय की न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा एक फॉर्म्युला आहे. याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. याचा उपयोग आपण करूया सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये आणि यांचे पण होणार आहे. F इज इक्वल टू gm1 m2 अपॉन r स्क्वेअर विच इज द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर बघूया आपण याचे यूज कसा करायचा आहे. या फॉर्म्युलांचा यूज करून आपण सॉल्व्ह करूया सम. महेंद्र अँड विराट are sitting at a distance of 1 meter from each other. See, their masses are 75 kilogram and 80 kilogram respectively. What is the gravitational force between them? See, Mahendra and Virat. Mahendra आणि विराट असे हे बसलेले आहेत. एका बेंचवर बसले किंवा एकाच बेंचवर. डिस्टन्स त्यांच्यामधला डिस्टन्स आहे 1 मीटर. हा महेंद्र, आपण त्याला एम म्हणूया, आणि हा आहे विराट. त्यांच्यामध्ये असणारं डिस्टन्स हे जे आहे 1 मीटर फ्रॉम इच अदर. देअर मासेस, आता एकाचं मास आपण त्याला M1 म्हणूया. महेंद्रचं मास आहे 75 किलोग्रॅम आणि विराट त्याचं मास आहे, हा विराट आहे, त्याचं मास आहे 80 किलोग्रॅम. याला आपण M2 म्हणूया. देन व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. तर त्यांच्यामध्ये असणारा जो फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असावा. तर आपण हे करूया. तर हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. इथे जे जे दिलंय त्याला आपण गिव्हन लिहायचं आणि नंतर आपण त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. सी, राईट फर्स्ट दॅट इज द, मी आता हे रब करते. ओके, स्टार्ट करूया आपण. महेंद्र अँड विराट. तर आपण जे गिवन आहे ते स्टार्टिंगला लिहू. दॅट इज गिवन. फर्स्ट रीड करूया आपण. सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर. म्हणजेच गिवन जे जे क्वेश्चनला दिसतंय ते आपण गिवनमध्ये लिहायचं. गिवन आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स. आता डिस्टन्स आपण पहिला ग्रॅव्हिटेशनलच्या फॉर्म्युल्यामध्ये डिस्टन्सला आर घेतात. म्हणजेच आर डिस्टन्स बिटवीन देम इज द आर. ते किती आहे दोघांमधलं डिस्टन्स दिसतंय तुम्हाला इथे, त्याला आर म्हणतात. आर किती आहे 1 मीटर. नंतर देअर मासेस, त्यांचं मास घेऊ. दॅट इज M1 इज द मास ऑफ महेंद्र आणि ते मास किती आहे दिसते तुम्हाला 75 किलोग्रॅम. नंतर M2 म्हणजे दॅट इज द मास ऑफ विराट आणि ते आहे 80 किलोग्रॅम. देन व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचं आहे, पण ते जे दोघं बसलेले आहेत त्यांच्यामध्ये एक ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. बघा दिसते की आपण तुम्ही आम्ही जे आहोत तसे बसलेले असतात. तर त्यांच्यामध्ये एक कॉन्स्टंट असा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे ज्याला आपण जी म्हणतो आणि तो घेणं आवश्यक आहे. तर तो आहे 6.67 इंटू 10⁻11 इंटू 10⁻−11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg इनवर्स 2. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे टू फाइंड इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, F. हा आपल्याला काढायचं आहे. हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, जी कॉन्स्टंट, आणि F मीन्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर बघूया आपण फॉर्म्युला आता. आणि सगळं असलेला एक फॉर्म्युला आता आपण घेऊ. सोल्युशन फॉर्म्युला आहे, सगळ्यांना माहिती आहे फॉर्म्युला. आणि तो फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू gm1 m2. F इज इक्वल टू gm1 m2 upon r square. Therefore
एफ इज इक्वल टू जीची व्हॅल्यू भरूया आपण 6.67 इंटू 10⁻⁻11. M is the 75 into M1 and M2 is the 80 upon and radius is given, that is त्यांच्यामधलं अंतर डिस्टन्स जे आहे ते किती आहे आपल्याला माहिती आहे दिलेलं आहे 1 मीटर, सो 1 आणि त्याचं स्क्वेअर. अगेन देअरफॉर एफ इज इक्वल टू आपण ह्या तीन क्वांटिटी मल्टिप्लाय करूया 6.67 इंटू 75 इंटू 80. तर हे तिन्ही क्वांटिटी मल्टिप्लाय केल्यावर या ठिकाणी मिळतं आपल्याला दॅट इज 4002 इंटू 10⁻⁻11 मी 75 इंटू 80 इंटू 6.67 ह्या तिघांना आपण जेव्हा मल्टिप्लाय करतो तेव्हा आपल्याला इथे ही व्हॅल्यू आपल्याला मिळते. तर अशा प्रकारे ती व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ओके, आता अपॉन 1चा स्क्वेअर 1. आता इथे फोर्स जो आलेला आहे हा डिजिट्स जे आहेत या मिस डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला जे डिजिट्स आहे 1 2 3 4 5, तर आपल्याला हा जो डेसिमल पॉईंट आहे तो फर्स्ट डिजिट नंतर इथे ठेवायचा आहे, हे लक्षात ठेवायचं. अशी एक आहे पद्धत आहे. तर यामध्ये आपण काय करायचं, हा जो डेसिमल पॉईंट आहे हा कुठे सरकवायचा आहे तुम्हाला, इट इज शिफ्टेड टू द लेफ्ट हँड साईड. आता किती लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करायचं इथपर्यंत आणायचं आहे 1 2 3 4 आणूया आपण इथं. दॅट इज एफ इज इक्वल टू 4.0020. आता इथे शिफ्ट केल्यामुळे किती 4 डिजिट्स पासून आपण इथं शिफ्ट केलं त्याला 4 डिजिट्स लेफ्टला. तर जेव्हा आपण लेफ्टला शिफ्ट करतो तेव्हा काय करायचं, एक त्याचा फॉर्म्युला आहे ते सांगते मी तुम्हाला. डेसिमल पॉईंट जर लेफ्टला शिफ्ट करायचं असेल तर 10च्या पॉवरच्या रूपामध्ये घेतात, किंवा राईटला पण शिफ्ट करायचं असेल तर 10च्या पॉवरच्या रूपात घेतात. मग लेफ्टला शिफ्ट करायचं असेल तर 10चा पॉवर प्लसमध्ये घ्यायचा आणि हा डेसिमल पॉईंट जर तुम्हाला राईट म्हणजेच या साईडला शिफ्ट, हा इथे असा इकडे शिफ्ट करायचा असेल तर 10चा पॉवर हा मायनसमध्ये घ्यायचा, इथे 10चा पॉवर काय घ्यायचा प्लसमध्ये. तर इथे प्लस किती डिजिट्स आपण शिफ्ट केलं 1 2 3 4, सो 10चा पॉवर जर तुम्ही लेफ्टला शिफ्ट केला तर तो प्लसमध्ये येणार आणि हा 4 वेळा सरकला 1 2 3 4, त्यामुळे इथे येणार 10⁻⁴ इंटू 10⁻⁴ हा ऑलरेडी असलेला -11. अगेन एफ इज इक्वल टू 4.002. हा लास्टचा झिरो लिहायची गरज नाही, डेसिमल पॉईंट नंतर जे असतात समजा खूप लास्टमध्ये झिरो आले तर ते लिहायची गरज नसते. आता ह्या दोघांमध्ये बेस सेम आहे आणि तो आहे 10 आणि 11 - 4 याचा प्लस साईन आहे आणि माहिती आहे तुम्हाला 11 + 4 ॲडिशन सबट्रॅक्शन जी होते ती होते -7. सो आपण याची सबट्रॅक्शन करूया -7. आणि जो फोर्स आहे त्याचं युनिट असतं न्यूटन. तर ह्या दोघांमधला फोर्स म्हणजे महेंद्र अँड विराट यांच्यामध्ये असणारा फोर्स हा किती आलेला आहे 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन. त्या दोघांमधला हा फोर्स आहे. तर हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा खूप कमी आहे, अतिशय कमी आहे. कसं ओळखायचं, ही क्वांटिटी जी आहे ना हे निगेटिव्ह मध्ये आहे आणि निगेटिव्ह क्वांटिटी म्हणजे ह्या फोर्सच्या जो आहे लेफ्ट हँड साईडला तर मागे जाईल. हा जो पॉईंट आहे 7 डिजिट्स मागे जातो, म्हणजेच किती आहे हा पॉईंट 7 डिजिट मागे घेऊन टाकू. आता हा त्याला याला फर्स्ट डिजिट कन्सिडर करायचं, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ 6 7 म्हणजे इथे आला हा डिजिट शिफ्ट झाला आणि शिफ्ट झाला हे काढून टाकायचं. आता विचार करा तुम्ही हा नंबर तुम्ही किती स्मॉलर नंबर आहे, पॉईंट नंतर डिजिट्स पॉईंट नंतर हे 0 डिजिट्स आले आणि नंतर 4 आला, म्हणजे खूपच जी क्वांटिटी आहे ती खूपच स्मॉलर क्वांटिटी आहे. याचाच अर्थ यांच्यामध्ये असणारा फोर्स हा अतिशय कमी आहे, निग्लिजिबल आहे. म्हणजे त्या फोर्समध्ये काही जे आहे फोर्स त्याच्यामध्ये अट्रॅक्शन नाही आहे, म्हणजे खूप कमी फोर्स आहे, निग्लिजिबल आहे. आणि म्हणून हे जे दोन
महेंद्र किंवा विराट आहे ते एकमेकांना असे जे आहेत ते त्यांचे कोलिजन किंवा टक्कर होत नाही, ते असेच राहणार कारण तो फोर्स फार कमी आहे. सो फोर्स बिटवीन द Mahindra and Virat, it is negligible force, and this force is very small, below zero. Hence they do not attracted or move towards each other. हे दोघं एकमेकांकडे मूव होत नाही. आता नेक्स्ट ह्यावर आधारित आपण सेकंड सम बघूया. हे समजलंय? ठीक आहे, आपण आता सेकंड सम बघूया. Now, second sum is that starting with 0, second हे झालं फर्स्ट. आता आपण सेकंड सम. No, starting with 0 velocity, what will be Mahendra's velocity of motion towards Virat after 1 second. After 1 second, will this velocity change with time? Time कडे बघायचं. time and how बघूया आपण परत. आता स्टार्टिंग विथ 0 वेलॉसिटी. आता जो महेंद्र आहे याची वेलॉसिटी 0 आहे. दोघांचा फोर्स पाहिला आपण, आत्ताच काढली ती व्हॅल्यू फोर्सची. आणि आता बघूया आपण स्टार्टिंग विथ 0 वेलॉसिटी. आता याची वेलॉसिटी 0 आहे म्हणजे u इज इक्वल टू 0. स्टेबल आहे. सो गिवन बघूया आपण. रीड क्वेश्चन. स्टार्टिंग विथ 0 वेलॉसिटी. सो गिवन 0 वेलॉसिटीला म्हणतात इनिशियल वेलॉसिटी, सुरुवातीची वेलॉसिटी 0. सो गिवन u इज इक्वल टू 0. What will be the Mahindra's velocity of motion towards Virat? समजा त्यांनी 0 पासून स्टार्ट करायला सुरुवात केली आणि तो विराटकडे मूव्ह व्हायचा प्रयत्न करतो. किती सेकंदानंतर? 1 सेकंद. म्हणजे 1 सेकंदानंतर 1 सेकंद फक्त तो मूव्ह झालाय, जास्त नाही. 1 सेकंद मूव्ह झाला तर 1 सेकंद टाइम किती आलाय? 1 second. Okay. What will be of velocity motion towards Virat after 1 second? Will this velocity change with time? तर टाइम नुसार ती चेंज होते का हे बघूया. देन त्या दोघांमध्ये असणारा फोर्स जो आत्ताच पाहिला आपण मागच्या सम मध्ये आपण, आणि तो फोर्स आहे आणि तो आहे आपण काढलाय 4.002 into 10⁻⁻⁷. फोर्स पण आहे, हे पण गृहीत धरावं लागेल त्याच्यामध्ये. आणि पुढचं आहे त्याची आपल्याला काय काढायची? वेलॉसिटी. म्हणजेच टू फाइंड that is the velocity. And again question asked, will this velocity change with time? आता चेंज विथ टाइम म्हणजे काय बघूया. चेंज विथ टाइम ही जी वेलॉसिटी आहे आता इथपर्यंत आला, चेंज झालाय, टाइम लागला इथे यायला त्याला, तो विराटकडे मूव्ह होतोय. म्हणजे इथे जी आली ती इनिशियल वेलॉसिटी u पासून आता तो v पर्यंत आलेला आहे. म्हणजेच ह्यामध्ये चेंज झाला वेलॉसिटीमध्ये आणि त्याला याला काय लागला? टाइम. म्हणजे या क्वेश्चनचा अर्थ आहे विल दिस वेलॉसिटी चेंज विथ टाइम. मग टाइम म्हणजे टाइम नुसार ती वेलॉसिटी चेंज होते का? आणि ज्या ठिकाणी टाइम आला तेव्हा आपण बघूया इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन मीन्स काय? v मायनस u अपॉन टी. मीन्स टाइम नुसार चेंज झाला. v इथे v u आणि t v u आणि त्यालाच म्हणतात ॲसेलरेशन. तर या सेंटेन्सचा अर्थ आहे विल दिस वेलॉसिटी चेंज विथ टाइम
अँड हाऊ, म्हणजे आपल्याला हे काढायचंय ॲसेलरेशन ए, म्हणजे व्ही इज इक्वल टू क्वेश्चन मार्क अँड ए इज ऑल्सो क्वेश्चन मार्क, म्हणजे आपल्याला वेलॉसिटी आणि त्याचं ॲसेलरेशन काढायचंय, कारण त्याने टाईमला विचारलंय, टाईम घेऊन विचारलंय की टाईमनुसार त्याच्यात काय बदल होईल का, आणि बघूया. ओके, आपण स्टार्ट करूया. पहिल्यांदा आपण काढूया पहिल्यांदा त्याचं ॲसेलरेशन, आणि ॲसेलरेशन काढण्यासाठी सोल्युशनमध्ये माहिती आहे तुम्हाला न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, आणि तो आहे एफ इज इक्वल टू एम ए. हा फॉर्म्युला यूज करू आणि आपण ए काढूया, म्हणजेच ऑर आपण त्याला शिफ्ट करूया, फॉर्म्युला चेंज करूया. ए इज इक्वल टू नाव मल्टिप्लाय आहे ते काय होईल डिवायडेड बाय, आणि ही क्वांटिटी एफ मीन्स ए इज इक्वल टू एफ अपॉन एम. हा फॉर्म्युला घेऊ आणि आपण व्हॅल्यूज काढूया आता ॲसेलरेशनची. सो is the A. The value of F is the 4.002 into 10 raised to power -7 upon, आणि त्याचं जे वेट आहे पाहिलं आपण त्या गिवनमध्ये, मागच्या गिवनला लिहिलंय महेंद्रचं वेट आहे किती आहे, मास ऑफ महेंद्र किती होतं 75 किलोग्रॅम. आपण लिहू इथे 75. नाव आता हे कशा प्रकारे सॉल्व करायचं बघूया आपण. यामध्ये परत हा जो पॉइंट आहे, जर याला आपण लेफ्ट राईट हँडला शिफ्ट केला म्हणजे ए इज इक्वल टू हा पॉइंट, आता हा कसा लिहायचा सांगते मी. 4 1 2 3 म्हणजे 3 हा जो पॉइंट आहे आपण जर राईटला शिफ्ट केला तर 10 रेस्ट टू पॉवर जो आहे तो मायनस मध्ये येतो. मग किती डिजिट्स मध्ये शिफ्ट होतोय तो 1 2 3, म्हणजे हा पॉइंट इथून इथे शिफ्ट होणार आहे. आपण लिहू 0 0 2 पॉइंट आला. आता पॉइंट नंतर काहीच डिजिट नसतात, आपण तिथे 0 लिहून घ्यायचे. इनटू 3 डिजिट्स शिफ्ट झाले तेही राईटला, त्यामुळे 10 रेस्ट टू पॉवर काय -3 into 10 raised to power -7 upon 75. हे असं का केलं, कारण ही जी क्वांटिटी आहे 4.002 ही ह्याला डिवाइड करायचं 75 नी, आणि 75 हे इथे हे निग्लेक्ट करा, हे फक्त 4 समजा इथे. 4 इज लेस दॅन 75 आणि 75 नी 4 ला डिवाइड होणं अशक्य आहे किंवा ते पॉइंट मध्ये येणार. मग ह्या क्वांटिटीला ग्रेटर करायचं, म्हणून ग्रेटर करण्यासाठी हा जो पॉइंट आहे इथे शिफ्ट करून टाकायचा. आता बघा या स्टेपला 4002 ही जी क्वांटिटी आहे हे निग्लेक्ट करायचं. ही क्वांटिटी किंवा हा नंबर जो आहे हा 75 पेक्षा ग्रेटर झालेला आहे. आता आपण त्याला इझिली डिवाइड करू शकतो, म्हणून अशा प्रकारे याला ग्रेटर केलं आपण. हे तुम्हाला समजलं असेल की -3 का घेतलं, नाही तर काही गरज नव्हती, पण ही जो नंबर आहे तो ग्रेटर करायचा होता. देअरफॉर ए इज इक्वल टू 75 ने याला डिवाइड करा, आणि 75 ने डिवाइड केल्यावर त्याची व्हॅल्यू जी आहे ती 53.36. 75 याला डिवाइड केलाय इनटू, आता हा जो सेम आहे 10 हा बेस एकदा घ्या, आणि ते मायनस मायनसची ॲडिशन मायनसमध्ये येते 10 रेस्ट टू पॉवर -10 अगेन. देअरफॉर ए इज इक्वल टू, आता हा पॉइंट नेहमी जो पहिलं सम पाहिलं हा पॉइंट नेहमी एकच डिजिट आपल्या लेफ्ट हँड साईडला असावा, लेफ्टला एकच डिजिट असावा आणि तिथे पॉइंट असावा, अशी एक पद्धत आहे. त्यामुळे हा जो पॉइंट आहे हा इथे शिफ्ट करूया, आपण शिफ्ट करूया लेफ्टला, आणि लेफ्टला शिफ्ट करताना 10चा पॉवर हा पॉझिटिव्ह मध्ये येतो, त्यामुळे 5 हा इथे शिफ्ट केला. 0.3 हा ऑलरेडी असलेला 3 6, आता हा 1 ने शिफ्ट केला त्यामुळे, आणि तेही लेफ्टला शिफ्ट केला त्यामुळे 10 रेस्ट टू पॉवर काय येईल 1 प्लस मध्ये येतो इनटू 10 रेस्ट टू पॉवर -10. देअरफॉर ए इज इक्वल टू, आता परत 5 3 डिजिट्स न ठेवता आफ्टर डेसिमल पॉइंट
टू द राईट हँड साईड देर आर 3 डिजिट्स. तर या 3 डिजिट्सला आपण 2 डिजिट्समध्ये कन्वर्ट करून टाकू. समजा थर्ड डिजिट्स हा 5 किंवा 5 पेक्षा ग्रेटर असेल तर त्याच्यातून 1 घेऊन टाकायचा. 1 टेक 1 फ्रॉम दॅट अँड ॲड दॅट 1 टू द सेकंड डिजिट. म्हणजेच काय होईल 5.34 आणि याला डिस्कार्ड करायचं. 1 घेऊन टाकायचा, 3 मध्ये 1 ॲड करायचा, इथून 1 टेक 1 फ्रॉम 6 ॲड टू द 3, इट बिकम्स that is the 4 and discard 6. So the value of A is equal to 5.34 into 10 raised to power. Now take the same base here, that is 10, and subtract the 10 and 1. Both are having the opposite sign. So that therefore 10, here is a plus, there is a subtraction process, that is minus 9. So here A is equal to 5.34 into 10 raised to power minus 9. This is the acceleration or acceleration, and its unit is the meter per second square. So the again question, read the question. Will this velocity change with time? Yes, velocity change with time. And the acceleration, पहिल्यांदा आपण विचार will this velocity change with time, तर किती आलं, ती वेलोसिटी म्हणजे चेंज विथ टाइम म्हणजे ॲक्सलरेशन किती आलं 5.34 इंटू 10 रेस्ट पॉवर मायनस 9. मीन्स आता आपण परत बघूया विराट, महिंद्रा आणि विराट. तर जे ॲक्सलरेशन इथं जी इनिशियल वेलोसिटी जी होती यू पासून तो शिफ्ट झाला इथपर्यंत आलाय, अजून तो विराटपर्यंत गेलेला नाही, फक्त त्यांनी टाइम 1 सेकंद घेतलाय आणि 1 सेकंदात ते जास्तीत जास्त सपोज करूया की तो इथपर्यंत मूव्ह झालाय. म्हणजेच त्यामध्ये चेंज झालेला आहे, व्ही झालेला आहे आणि ते चेंज व्हायला टाइम लागला. म्हणजे ॲक्सलरेशन या ठिकाणी जे ॲक्सलरेशन आलंय ते किती आलंय, दॅट इज 5.34 इंटू 10 रेस्ट टू पॉवर मायनस 9. नाव दिस इज एक्स्ट्रीमली स्मॉल जे आहेत, बघूया की अतिशय स्मॉल ॲक्सलरेशन झालंय. आपण आता त्यामध्ये असणार त्याची काय काढायची आता वेलोसिटी. अतिशय स्मॉल ॲक्सलरेशन झालेलं आहे, फारच कमी आहे. बघूया आपण आता वेलोसिटी. तर velocity साठी by using the first equation of motion, it is by using the first equation of motion velocity काढायची आपल्याला. So v is equal to u plus at. So again v, u initial velocity of Mahindra, it is the u is equal to 0. आता आपण काय ठेवायचं इथं 0 प्लस ॲक्सलरेशन आत्ताच काढलं आपण 5.34 इंटू 10 रेस्ट टू पॉवर मायनस 9 आणि टाइम किती लागला होता फक्त 1 सेकंद. ॲक्सलरेशनची झाली व्हॅल्यू आणि टाइम लागलाय 1 सेकंद. इथून तर इथपर्यंत मूव्ह झाला फक्त तो. इथे तर विराट आहे M2 असलेला, इथे M1 होतं पहिल्यांदा, आता M1 इथे शिफ्ट झालाय, त्यामुळे यांच्यामध्ये जो टाइम लागला होता तो 1 सेकंद होता. तर त्यामध्ये ती वेलोसिटी या ठिकाणची वेलोसिटी किती होती काढायची, हे ॲक्सलरेशन झालंय. तर त्या ठिकाणची वेलोसिटी काढूया आपण. देअरफॉर v इज इक्वल टू 0 डिस्कार्ड करा आणि याला 1 ने मल्टिप्लाय करा. किती येतंय 5.34 इंटू 10 रेस्ट टू पॉवर मायनस 9. आणि वेलोसिटी हे कशात मेजर करतात, मीटर पर सेकंद. ॲक्सलरेशन इन मीटर पर सेकंड स्क्वेअर and velocity is in unit meter per second. Now this is extremely small velocity. जी velocity extremely small आहे, the velocity will increase with time because of the acceleration. समजा ही velocity, ही जी velocity आहे त्याची इथे जी आलेली होती नंतरची इथे u, तर ही विथ टाइम नुसार ती वाढत जाईल. पुन्हा टाइम वाढवा, टाइम इन्क्रीज करा. यस 2 सेकंद घ्या, या ठिकाणी पहिल्यांदा 1 सेकंद होता, आता टाइम इथून पुढे मूव्ह करा, टाइम 2 सेकंद घ्या, परत पुढे मूव्ह करा, टाइम 3 सेकंद. मीन्स विथ इन्क्रीज इन टाइम द ॲक्सलरेशन ऑल्सो इन्क्रीजेस. ॲक्सलरेशन ऑल्सो इन दॅट नॉट रिमेन कॉन्स्टंट. म्हणजे जे कॉन्स्टंट आहे पहिल्यांदा इथे 5.34 इंटू 10 रेस्ट टू पॉवर मायनस 9 जे ॲक्सलरेशन या पहिल्या ठिकाणी आलं होतं, आता ते तेवढं नाही राहणार. जसा जसा टाइम वाढत जाईल ॲक्सलरेशन पण काय होईल, वाढत जाईल. इट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. देअरफॉर महिंद्रा मूव्स टुवर्ड्स विराट. म्हणजेच हा जो महिंद्रा आहे हा तो विराटकडे स्लोली हा काय होत जाईल,
मूव्ह होत जाईल आणि मोस्ट वर विराट द डिस्टन्स बिटवीन देम आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे हळूहळू काय होईल कमी होत जाईल. म्हणजे इथे जो महेंद्र आहे हळू इथे पहिल्यांदा पाहिलं आपण इथले ॲक्सलरेशन मग 2 टाईम नंतर इथे ॲक्सलरेशन चेंज होईल, इथलं ॲक्सलरेशन चेंज होईल आणि इथे जो विराट होता, इथे महेंद्र होता. तर विराट जवळ तो स्लोली असा मूव्ह होत जाईल. टाईम वाढत चाललाय, ॲक्सलरेशन पण वाढत जाईल. ॲज द टाईम increases so time increases so acceleration also increases. म्हणजे हळूहळू तो विराटकडे मूव्ह होत जाईल आणि त्यांच्यातलं डिस्टन्स हे काय होत जाईल, जे डिस्टन्स जास्त होतं पहिल्यांदा ते काय होत जाईल कमी होत जाईल, डिक्रीज होत जाईल. अगदी जवळ आल्यावर जे डिस्टन्स आहे ते काय होईल डिक्रीज होत जाईल. सो डिस्टन्स बिटवीन देम will decrease causing an increase in the gravitational force. Distance decrease, time increase, acceleration increase, distance decrease आणि त्यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आता तर खूप जवळ आले ना आणि त्यांच्यामधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स तो काय होत जाईल इन्क्रीजिंग होत जाईल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्क्रीजेस देअरफॉर इन्क्रीजिंग द ॲक्सलरेशन आणि पुन्हा पुन्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढला तर पुन्हा त्याच्यामधलं ॲक्सलरेशन पण खूप जोरात होईल. म्हणजेच हळूहळू या क्वांटिटी ही क्वांटिटी डिक्रीज होत चालली आणि ह्या क्वांटिटी इन्क्रीज होत चालल्या. तुम्हाला समजलंय मुलांना हे सम? ओके. एनी प्रॉब्लेम? समजा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारून घ्याल नंतर. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता, शेअर करू शकता, सबस्क्राईब देखील करू शकता. ओके. थँक यू स्टुडंट्स.